नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. सध्या सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या 8व्या वेतन आयोगाकडे आणि आता या प्रक्रियेला हळूहळू वेग येताना दिसत आहे. 3 मे 2026 रोजी आयोगाच्या स्थापनेला तब्बल 6 महिने पूर्ण झाले आहेत. या कालावधीत आयोगाने प्राथमिक काम पूर्ण केले असून आता पुढील सुमारे 12 महिन्यात अंतिम अहवाल सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एप्रिल 2026 मध्ये या प्रक्रियेला विशेष गती मिळाली. 10 एप्रिलपासून स्टाफ हायरिंग सुरू करण्यात आली, ज्यावरून सरकार हा अहवाल वेळेत पूर्ण करण्यासाठी गंभीर असल्याचे स्पष्ट होते. 14 एप्रिल रोजी कर्मचारी संघटनांकडून 51 मुद्द्यांचा सविस्तर मेमोरँडम सादर करण्यात आला. यामध्ये पगारवाढ, भत्ते, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टर यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. हाच दस्तऐवज पुढील शिफारसींचा आधार ठरणार आहे. त्यानंतर 28 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये आयोग आणि एनसीजेसीएम यांच्यात पहिली अधिकृत बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली आणि पुढील रोडमॅप निश्चित करण्यात आला. तसेच विविध कर्मचारी संघटनांसोबतही बैठक घेण्यात आली, ज्यातून आयोग सर्व बाजूंनी मतं जाणून घेत असल्याचे दिसते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेमोरँडम सादर करण्याची अंतिम तारीख वाढवून आता 31 मे 2026 करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही संघटनांना आपले मुद्दे मांडण्याची संधी उपलब्ध आहे. सध्याची परिस्थिती पाहता आयोगाने मागील 6 महिन्यात एक भक्कम पाया तयार केला आहे आणि आता खऱ्या अर्थाने निर्णय प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुढील काही महिन्यात फिटमेंट फॅक्टर, बेसिक सॅलरी, डीए मर्ज आणि इतर भत्त्यांबाबत मोठे निर्णय अपेक्षित आहेत. म्हणूनच येणारा काळ हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.